हॅलो एव्हरीवन, अस्मिक रेशीममध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ही सुंदर अशी वेणी बनवायला घेतो आहे आणि मी ही पाईप क्लीनरने बनवली आहे. पांढरी, लाल, अबोली तुम्ही कुठल्याही कलरची पाईप क्लीनर घेऊन तुम्ही ही बनवू शकतात. मी तुम्हाला आता एक याच्यात बनवून दाखवते. ही एक पांढऱ्या कलरची आणि रेड कलरची. आता त्याच्यासाठी अर्थातच मी सगळं साहित्य पाईप क्लीनर घेतलं आहे. पांढरी बनवायची असेल तर पांढरं लागेल, लाल फुलं बनवायची असतील तर लाल पाईप क्लीनर लागेल. त्याचप्रमाणे मी ग्लू घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि स्केल तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतलेलं आहे. आता हे पाईप क्लीनर जे आहेत ना, ते ऑनलाईन सगळ्या साइट्सवरती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल Amazon, Flipkart, त्यानंतर Meesho सगळीकडे तुम्हाला ऑनलाईन मिळतात. पण मी नेहमी रेफर करते, की लोकल मार्केटला हे मिळेल. आता हे साधारणतः माझं 8 चं पाईप क्लीनर आहे. 8 6 कुठलेही पाईप क्लीनर तुम्ही याला वापरू शकतात. 8 चे पाईप क्लीनर जरा व्यवस्थित असतात म्हणून 8 चे पाईप क्लीनर तुम्ही विकत घ्या. आणि लोकल मार्केटला तुम्हाला पाईप क्लीनर अगदी इझिली मिळतं. आता मी याच्यामध्ये काय करते आहे, सगळ्यात पहिल्यांदा 10 सेंटीमीटरचा एक पाईप क्लीनर 30 सेंटीमीटरचा होता माझं. तुम्हाला मी आता दाखवलं. आता 10 सेंटीमीटरचं मी कट करते. म्हणजे एका पाईप क्लीनरचे मी 3 तुकडे करून घेते आहे. आता हे मी कशासाठी करते आहे, त्या फुलाच्या कळीसाठी करते आहे. हे बघा 10 सेंटीमीटरचा एक तुकडा, असे मी 3 तुकडे एका पाईप क्लीनर पासून करून घेते. बरोबर 3 तुकडे केले. आता जे 3 तुकडे केलेत ना, त्याचे पण मी अर्धे करते. म्हणजे मी 30 सेंटीमीटरचे पाईप क्लीनर जे आहे त्याचे मी 6 इक्वल पार्ट्स करणारे 5-5 सेंटीमीटरचे माझे पार्ट्स असणार आहे. आणि मग वापर कळेल. 5 किंवा एका कळीसाठी 5 सेंटीमीटरचा एक. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या कळ्या हव्या असतील तेवढं तुम्ही हे घेऊ शकतात. आणि आता हे पण दुसऱ्याचं पण सेम करून घ्या. बघा असं फक्त फोल्ड करायचं आणि हे गोल करायचं आहे. त्याचप्रमाणे हे झालं तयार. आता पुढचं पण तसंच करायचं. हे गोल घ्यायचं आणि हे असं करायचं बस. बस फिनिश. त्याच पद्धतीने हे तिसरं अशी ही एक-एक कळी तुम्ही बनवून घ्या. फक्त गोल फोल्ड करायचं आणि इथे गोल हे करायचं. अशा पद्धतीने तुम्ही कळ्या करून घ्या. पूर्ण फुल करण्याच्या ऐवजी एका कळीमध्ये पण इफेक्ट छान येतो आहे आणि दिसतंही लांबून छान. आता गौरी येतात आहे, गणपती येतात आहे, सणा-समारंभाला खूप सुंदर दिसेल आणि आपल्याही केसात ती सुंदर दिसते. गौरीवरती माळाला तर खरंच खूप छान दिसेल. सणा-समारंभाला ही छान उपयोगात येते. आणि नेहमीच ताज्या फुलांचा अर्थातच याला तोड नाही ताज्या फुलांच्या गजऱ्यासाठी. पण ताजी फुलं सुकतात किंवा कोमेजतात, तर तेव्हा अशा फुलांचा गजरा किंवा वेणी आपल्याला छान दिसते दिसायला. याचप्रमाणे क्रोशाची पण करतात, पण पाईप क्लीनरने अगदी पटकन होते आहे. क्रोशाचं पण मी माझ्या चॅनलला तुम्हाला दाखवलेले आहेच, कशी बनवतात ते. आता बघा मी हे 5 सेंटीमीटर साधारणतः अंतर इकडे सोडते. ह्या कळ्या बनवून घेतल्या मी. तुम्ही ह्या कमी अधिक प्रमाणात बनवून घ्या तुम्हाला जेवढ्या हव्या. 5 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर मी काय करते, एकतर तुम्ही प्रत्येक कळीला हे लावून घ्या ग्लू किंवा एक-एक कळीला तुम्ही ग्लू लावून घ्या. हे बघा अशा पद्धतीने मी ग्लू लावते आणि फक्त इथे मी कसं हे करते तेवढं बघा. तेवढंच महत्वाचं. तेवढंहीच महत्वाचं तेही आहे. हे बघा आता इथे बरोबर 5 सेंटीमीटर सोडल्यानंतर मी काय करते आहे, हे इथे ठेवलं. चिगट जे केलेलं ते इथे खाली ठेवलं आणि हा जो आहे ना, इथे फक्त असा घट्ट वेढा घेतला. बस. म्हणजे ही कळी याच्यामध्ये मी फिक्स केलेली आहे. याच पद्धतीने मी आता दुसरी कळी लावून घेईल. त्याला परत खालती मी ग्लू लावेल आणि दुसरी कळी लावेल. त्याच पद्धतीने तिसरी कळी लावेल. अशा पद्धतीने मी ह्या कळी लावून घेते आहे. हे बघा. ही दुसरी कळी मी लावून घेतली. त्याच पद्धतीने मी आता तिसरी पण कळी लावून घेईल. अशा पद्धतीने एका लाईनमध्ये कळी लावून घ्या. जर तुम्हाला पांढरं म्हणजे मोगऱ्याच्या याच्यासारखं करायचं असेल, तर तुम्ही काय करा, मोगरा व्हाईट कलरचं घ्या. खालचा ग्रीन कलर तर सेमच राहणार आहे. ते ग्रीन कलर खालचा पार्ट सेमच राहणार आहे. वरचा पार्ट तुम्ही फुलं चेंज करू शकता. पिवळ्या फुलांचं करायचं असेल ते करा. अबोलीचं करायचं असेल तर अबोली कलर घ्या. माझ्याकडे रेड आणि व्हाईट कलर आहे म्हणून मी रेड आणि व्हाईट कलर घेतला. असं प्रत्येक कळी इथे लावून घ्या आणि हा तुमचा तयार होईल. बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं म्हणून मी जे पाईप क्लीनर वापरलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवती आहे. त्यावरूनही तुम्ही निश्चितच ते घेऊ शकतात.
बघा अशा पद्धतीने पुढून आणि मागून हे दिसतं. अशा पद्धतीने पूर्ण हे लावून घ्या सगळीकडे. फक्त हा गोल असा गोल वेढा याच्यातून काढायचा आहे. मी जसं सांगितलंय तसंच करायचं आहे. हे पूर्ण गजरा तुमचा तयार झालेला आहे. वेणी, गजरा, वेणीच होते ती, कारण एका बाजूला तो तसंच आपण ठेवतो. गजरा सगळ्या बाजूने येतो तसा एका बाजूने ही अशा पद्धतीचा ही तुमची वेणी तयार झालेली आहे. आता ही जे खालती जे आहे ना, खालच्या साईडने काय करायचं, अजून एक ग्रीन कलरचे बघा, ही त्याची उलटी बाजू आहे, ही सुलट बाजू आहे आणि मागची त्याची उलट बाजू. आता दुसरं एक ग्रीन कलरचं पाईप क्लीनर घ्यायचा आणि ग्रीन कलरचं दुसरं पाईप क्लीनर घेऊन काय करायचं, आता ही लांबीला तुम्ही हवी तेवढी करू शकता, पण एवढी बास होईल केसात मळायला. इथे बरोबर मी खालती ग्लू लावला आणि दुसरं एक पाईप क्लीनर काय घेतलं ग्रीन कलरचं, मी त्याला हे लावून घेतलं आहे खालती बघा. खालच्या साईडला जरा सोडायचं आणि बरोबर दोन्ही बाजूने सोडून अंतर मधोमध हे लावून घ्यायचं. दोन्ही पाईप एका मोठ्या मोठ्या पाईपलाईनच्या मध्यभागी हे लावून घ्यायचं. बरोबर व्यवस्थित चिटकवून घ्यायचं हे. हे बघा हे अशा पद्धतीने सगळं हे चिटकवून घ्यायचं दुसरं पण, आणि दोन्ही बाजूला साधारणतः इक्वल पाईप क्लीनर सोडण्याचा प्रयत्न करायचा. जे खालचं जे पाईप क्लीनर आपण घेतलंय मोठं. आता हे जे उरलेला पाईप क्लीनर आपण साईडला जो सोडला होता 5 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर, तो असं इथे गुंडाळून घट्ट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने दोन्ही दुसऱ्या पण बाजूचं तसंच करायचं. याच पद्धतीने ते घट्ट करून घ्यायचं. तुमची वेणी तयार झालेली आहे. आता तुम्ही केसांवरती मळा, गौरीला घाला किंवा समईच्या भोवती ठेवा. खूप सुंदर दिसते आणि अगदी पटकन होणारं आहे हे. दिसायला पण खूप सुंदर दिसतं. मोगऱ्याचं करायचं असेल तर तुम्ही व्हाईट कलर घ्या. हे नक्की करून बघा आणि आवडलं तर प्लीज मला सांगा. माझं चॅनलही सबस्क्राईब करा. बऱ्याच मैत्रिणी मला अगदी खूप छान पद्धतीने कॉमेंट करतात, सांगतातही खूप छान झालंय, तर नक्की सांगा, करूनही बघा. थँक यू फॉर वॉचिंग.